आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, तू अगदी योग्य बोलतेस. मी तुला चल म्हणून आग्रह केला असता, पण तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. याला माझा स्वार्थ म्हण किंवा काळजी, पण रुद्रने आमच्या स्टेटसच्या मुलीशी लग्न करावं ही माझी इच्छा आहे. त्याने चांगला संसार करावा, काम करावं, ते चांगलं झालेलं पाहिजे मला गौरी. म्हणूनच तू हा निर्णय घेतला असशील, हो ना? गौरी, तुझं जग आणि आमचं जग अगदी वेगळं आहे. एक आई म्हणून रिक्वेस्ट करते तुला, रुद्रला वेळी चढव, नाहीतर परत तुटेल तू. आणि तू काळजी नको करूस, मी वाचवेन तुझा आश्रम. मी देणगी देईल आश्रमाला. फक्त माझ्या रुद्रला तुझ्यापासून दूर कर. करशील ना? अरे कुठे होतास तू? कधीपासून शोधतोय मी तुला. ते लहानपणापासून शोधतोयस. बोल, काय काम आहे? अरे त्या किराणावाल्याचा फोन आला होता, उसनेंचा. अचानक? हो, ते सांगत होते की त्या अगरबत्तीवाल्या बाईला पैशांची गरज आहे. त्या कुठलं तरी आश्रम चालवतात, त्या आश्रमावर जप्तीची ऑर्डर आली आहे आणि जर पैसे भरले नाहीत तर आश्रम बंद होऊ शकतो. म्हणून ते विचारत होते की तुमची काही ऑर्डर असेल तर सांगा, म्हणजे त्या बाईंना मदत होईल. म्हणजे तो गौरीजींबद्दल सांगत होता? एक्झॅक्टली. तू काय करतोय? गौरीजींना फोन करून सांगतोय की तुम्ही आश्रमाचं टेन्शन घेऊ नका, मी आश्रमावर जप्ती येऊ देणार नाही, मी पैसे देईन. अरे हो, पण तू लाख देशील, त्या घेतील का? आता ह्या परिस्थितीत घेतीलच. तुला खरंच असं वाटतंय? हे बघ पुष्पा, आमचा वाद वेगळा आहे. मला माहितीये त्यांचा माझ्यावर प्रचंड राग आहे, पण हा मुलांचा प्रश्न आहे. मुलांसाठी त्या हे नक्की करतील, मला खात्री आहे. पण रुद्र, तसं असतं तर त्यांनी पहिला फोन तुला केला असता, त्या दुकानदाराला नाही. आणि तुला काय वाटतं, तू लगेच पैसे देऊ शकतोस हे गौरीजींना माहिती नाहीये का? रुद्र, गौरीजी तुझ्याकडे कधीच मदत मागणार नाही. आपल्याला माहितीये यापूर्वीही त्या किती स्वाभिमानी होत्या, आणि आता तर त्यांचा स्वाभिमान लाखपटीने वाढलाय. मग आपण काय करायचं? असं हातावर हात धरून बसून राहायचं? काहीतरी करावं लागेल आपल्याला. हो, आता आपण काहीही करायचं नाही. काय? आता आपण काहीही करायचं नाही, सगळं तो करेल. काय बडबडतोयस? कोण? कॅरी बुलालू पुल पुष्पांबो. काय? कॅरी बुलालू पुल पुष्पांबो. काय बोलतोयस तू? कोण आहे हा? अशी व्यक्ती जिच्याकडून मदत घ्यायला गौरीजी कधीच नाही म्हणणार नाही, तो.
आणि तू काय लक्ष्मी चालून आली आणि कपाळ धुतलंस तू? काय झालं? अगं तू अवलक्षणी मेली हा? स्वतः मेली फुटक्या नशिबाची आणि पोरांना पण रस्त्यावर आणून सोडणार आहे. मोठी देणगीदार आली होती पण ही मेली काही हो म्हटली नाही त्यांना. रस्त्यावर यायची वेळ आलेली असताना कोणी पण पट दिशेने हो म्हटलं असतं, पण हिचा भलताच माज. स्वतःच्या मर्जीने वागायचं आणि मनाला वाटेल ते करायचं. आता कसा वाचवणार आहेस आश्रम? बोल ना. का आता मुख गिळून बसलीस? लय अक्कल आहे ना ग तुला? सगळ्यातलं सगळं समजतं. मग आलेली लक्ष्मी लाथाडू नये हे का नाही कळत? काय चाललंय हा? आणि चंद्रे जरा आवाज खाली कर. किती ओरडतेस? बाहेरपर्यंत आवाज येतोय, लोकांना काय वाटेल? ही तुमची लाडकी गौरी आश्रम मोडीत काढायला निघालीये. हे ऐकल्यावर कोणीतरी मदत तरी करेल. तुम्हाला वाटतं ना, पण या गौरीच्याने काही होणार नाहीये. एक श्रीमंत देणगीदार आली होती पण या गौरीनं ती बी घालवली. घे बाय माझे, आत्ता ध्यानात आलं माझ्या. ए बिट्टी, खरं खरं बोल, पैसे कुठं ठेवले तुझ्या आईने? आईने तुमच्या दोघींची सोय केली असेल. नक्कीच पैसे घेऊन लपवले असतील तुझ्या आईने. खरं सांग, हो ना? वाटेल ते बोलू नका. असं काही केलेलं नाहीये आम्ही. कुणी पैसे द्यायला आलं की लगेच घ्यायचे असतात का पैसे? काही गोष्टींचा विचार करावा लागतो. आली मोठी विचार करणारी. तू विचारत करत बस जन्मभर. मग ही अशी हातातोंडाची गाठ पडायचे वांदे. असे सारखे येत नाहीत ग देणगीदार. तुला शोधत काही येणार नाही का? ढगातून पडणार नाही ढामकन. Hubihalluu, pula pushpango, anatashramallu. हा पुष्पा पण ना स्वतः प्लॅन बनवतो आणि स्वतःच वेळेवर येत नाही. काय करू याचं? चहा. माझा फोन. फोन नाही, चहा. फोन वाचतोय. हो, हा काय वाचतोय ते? अहो तो द्या मला. मग चहा नको देऊ? काय करताय? चहा. हॅलो पुष्पा, कुठे तू? Pula pushpango, anatashramallu. हॅलो, काय बोलतोयस? काही कळत नाहीये. Pula pushpango, anatashramallu. काय बोलतोय? मी कुठं काय बोलतोय? मी बोललो? मी नाही बोललो. तुम्हाला नाही हो. अरे तू काय बोलतोयस? नीट बोल ना, काही कळत नाहीये. हॅलो, कुठेस तू? Pula pushpa. अरे गेटच्या बाहेर आलेलो. गेटच्या बाहेर काय करतोय? ये ना वर. घराच्या बाहेर नाही, आश्रमाच्या गेटच्या बाहेर आलेलो. काय? अरे तू तिथे काय करतोयस? आपलं घरी भेटायचं ठरलं होतं ना. तू इथे ये आधी, मी वाट बघतोय तुझी. मी इथे आलेलो, तू लवकर येतलो. मी आज जातलो. हॅलो, काय करतो तू? चहा.
अरे याच्यामुळे माझी पण भाषा बिघडली. हा काय करतो ना मला खरंच कळत नाही याचं. हा ना नक्की काहीतरी गडबड करणार, मी सांगतोय तुम्हाला. मला जायला हवं. प्यायला हवा चहा. मला नकोय. मग तुम्ही मागवलं होतं ना. हो पण आता तुम्ही प्या. मी कधी ऐकत मी चहा मी कधी मागवला होता. चंदू शेठ चहा ना असं मी बोललो होतो का. बोललो होतो. साखर कमी आहे. वहिनी हा हे काय बाबांचा उरलेला नाश्ता. उरलेला म्हणजे? सकाळपासून ठेवला होता ना. बाबा काहीच खात पित नाहीयेत. नंदाईंनी बळजबरीने भरवलं तर कसे बसे 2 घास पोटात जातात त्यांच्या. भाऊजी एक विचारू का? हा त्या थेरपिस्टकडे एकदा बाबांनाही न्याल का? नाही म्हणजे नंदाई सांगत होत्या तिच्या उपचारांना गुण येतो. तुम्हीही किती बदललात. बाबांची ही अवस्था बघवत नाही हो आता. नंदाई म्हणाल्या मला गौरीच तिच्या रूपानं परत आली असं वाटतं म्हणून. आता त्या थेरपिस्ट इतक्या चांगल्यात म्हटल्यावर बाबांनाही नक्की बरं करतील त्या. खरं तर या घराला आता गौरीची गरज होती, पण तुम्ही बाबांसाठी त्या थेरपिस्टना नक्की विचारा. विचाराल ना? हा मी बघतो काही करता येते का. बरं. बरोबर आहे तुमचं वहिनी. आपल्या घराला गौरीजींचीच गरज आहे, पण त्याआधी गौरीजींना माझी गरज आहे. अगोदर त्यांच्या घरावरचं संकट दूर व्हायला हवं. बघितलंस निघाला तुझा प्रेमवीर. तू बघत बस फक्त, करू काहीच नको. ऑफिस मध्ये जायला लागलाय तो. तिथलं घेतोय सगळं ताब्यात. मग तुला आणि मला नोकर बनवेल. हे बघ काय हवंय? प्लेट. लवकर. डोक्याला ताप झालाय नुसता. घरात ही आणि ऑफिसमध्ये ती मायरा. नुसती कटकट कटकट कटकट. एकदा पैसे येऊ दे माझ्या हातात, दोघींनाही लाथ मारून हाकलून देतो. पण त्याआधी आपलं काम झालं पाहिजे ना. तो रुद्र पीत होता तेच बरं होतं. शांत हो जरा. काय किरकिर असते रे तुझी सतत. काम तर काही येत नाही तुला. मी मुद्दाम करतो का चिडचिड? अरे का करतोयस पण? मी आहे ना. मी गौरीला अशी ऑफर दिलीये बघ, ती येईल जाळ्यात. म्हणजे तिचा आश्रम वाचवायला तिला पैशांची फार गरज आहे. आणि रुद्रला तिने दूर केलं तर तिचा आश्रम वाचवेल मी असं सांगितलंय मी तिला. तिने मान्य केली ऑफर? अजून तरी नाही केली. फोन कर ना तिला, विचार. अरे बावळटेस का तू? आपल्याला गरज आहे हे कशाला दाखवायचं आपण? तिला गरज आहे असं तिला सतत वाटलं पाहिजे. आणि डोंट वरी, ती हे मान्य करेलच. तिथे चंद्रिका आहे, तिला माहितीये तिचं काम बरोबर. काय म्हणाली गौरी? मी आश्रम ना डोक्यावरच घेऊन ठेवलाय. गौरीमुळे आश्रमाची देणगी जाणार आहे अशी बोंबाबोंब केलीये. तिला इतका त्रास दिला की
की ती तुमची अट मान्यच करणार. गुड. ऐका ना, ते थोडं पैशाचं बघा की. काम झाल्यावर देतील. आश्रमाचं काही का होईना, पण माझ्या घरी लक्ष्मी चालून येणार. टॅक्सी. आणि म्हणून मी काही लगेच हो नाही म्हणाले. चंद्राक्का एवढं तमाशा करतील असं वाटलं नव्हतं मला. अगं तिचं सोड ग, ती काही बोलत राहते. पण तू होकार द्यायला हवा होतास. असा कसा देणार होकार? हा, रुद्र सरांना कसं दूर करायचं हा प्रश्न आहे ना. हा, नाही, तो प्रश्न नाहीये. मग पण अशा अटी घालून पैसे देणार म्हणजे त्यात रेवती मॅडम. नाही, नकोच. आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधूयात. त्यांच्याकडून नको पैसे. चंद्रे, काय कुत्र मागे लागले काय? नाही, मग 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 काय 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 झालं? तुमची बोबडी का वळलीये? काही भूत बीत बघितलं का? हिने काय बघितलंय काहीच कळत नाहीये. तू चल चल चल. कोण आहे? कोण पाहिजे? आलेलो करीबुलालो पुल पुष्पांब आलेलो. छोटा छोटा बच्चालो गोडंबा. मला खूप आवडंबा आवडंबो. प्यार प्यार बच्चालो. आहात कोण तुम्ही? म्हणा गोडंबो गोडंबो रंबोलो गंबोलो गोडो गोडल्लो मदतल्लो खाऊंबो जाम आवडलो. आपल्याला तर काहीच कळत नाहीये. दादू, हे नेमकी कोणती भाषा बोलतात? इंग्लिश नाही वाटत ना? ती भाषा ना, नाही मला इंग्लिश येत नाही, पण हे इंग्लिश बोलत नाहीयेत एवढं मात्र मला कळालं. हा वाट लावणार सगळी. ओ रुद्र सर, या लवकर या. बरं झालं तुम्ही आलात. हा बघा ना, कोण माणूस आलाय, काय बोलतोय काहीच कळत नाहीये. काय यांची भाषा काहीच कळत नाही बघा आम्हाला. यांना कळेल बघ गौरी. मला नाही वाटत. अगं बघू तरी. रुद्र सर बघा ना, हे काय बोलतायत ते. यांची भाषा आम्हाला काहीच कळत नाही. आता तुम्ही सगळं जग फिरून आले, तुम्हाला कळेल यांची भाषा. मला जरा काम आठवलं आलं. नाही, हे पण महत्वाचं काम आहे ना. बघा ना काय बोलतोय ते, नाही तर मुलांसमोर अक्कल निघायची ना आमची. बघा मी आलेलो, तू पण आलेलो, कुणाला कळलं नसिल्लो. हा सगळ्या प्लॅनचा पचका करणार.
रुद्र सर, कळतंय का तुम्हाला काय बोलतायत हे? हा नाही, काही खरं नाही याचं आज. हा? म्हणजे काय बोलतोय ते खरंच कळत नाहीये मला. काय भाषा, काय कपडे त्याचे. वाला बेबी कोणाला हे कोण ना? हा कळालं, मला कळालं. हे कोण ना? हे दिस नेम रुद्र सर. रुद्र सर, टीचर, चित्र चित्र ड्रॉइंग टीच. टीचर ड्रॉइंग ड्रॉइंग जाम आवडलं. ड्रॉइंग लवली लवली. अति होतंय, चल निघूया इथून. रुद्र सर, यांना विचारा ना, म्हणजे कुठून आले, कशासाठी आले आणि कुठली भाषा बोलतायत हे विचारा ना एकदा. मराठी येते का? मराठी आती है? इंग्लिश? इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. अरे देवा, हे तर दारूच बोलायला लागले. दारू नो, बैड, वेरी डेंजर. दारू दारू नहीं पीने का अच्छा नहीं रहता वो दारू. दारुल्लू नलिम्बो. अरे हिंदी समझता तुमको? समझता हिंदी? अरे उगेच आपण घाम काढत बसलो. हिंदी आती है आपको?